मडेघाट फाटा ते पुयार या सुमारे 7 किलोमीटरच्या प्रमुख रस्त्याची दुरावस्था आणि रखडलेल्या नूतनीकरणाच्या प्रश्नावर नागरिकांनी मंगळवार 18 ऑगस्ट रोजी रास्ता रोको आंदोलन केलं। तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पुयार, कन्हाळगाव, मडेघाट येथील नागरिकांसह सर्वपक्षीय कार्यकर्ते, विद्यार्थी आणि शेकडो नागरिक आंदोलनात सहभागी झाले। रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने पावसाळ्यात वाहन चालक, विद्यार्थी, शेतकरी आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं। यापूर्वी 5 मे रोजी प्रशासनाला निवेदन देऊनही कारवाई न झाल्याने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता। दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून लेखी आश्वासन दिलं। डिसेंबर 2026च्या हिवाळी अधिवेशनात रस्त्याच्या नूतनीकरणास मंजुरी घेऊन पुढील प्रक्रिया पूर्ण करण्याचं आश्वासन विभागाने दिलं आहे। लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं। आता प्रशासन या आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी करतं याकडे परिसरातील नागरिकांचं लक्ष लागलं आहे। मच्छिंद्र मावळे, स्टार महाराष्ट्र न्यूजला, खांदूर। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।